कॉस्ट्युम्स होत आहेत वगैरे काहीतरी वेगळंच होतं. आणि मी फायनली रेडी झाले. मला बाहेर बोलवलं त्यांनी आणि त्यांनी फक्त सांगितलं असं मागे वळ, कॅमेरा होता, मागे वळ आणि टर्न कर आणि हस. मी म्हटलं एवढंच करायचंय, हे तर मी करीन, म्हणजे हे जमेल, एवढं तर जमेलच. कारण मी पण खूप कॉन्शियस होते, ते करणं खूप जास्त रिग्रेट करते. आणि मला काही वर्ष तर ते अजिबात ओनही करायचं नव्हतं की मी हे कधीतरी केलंय आयुष्यात. माझं असं होतं की हे प्लीज लोकांनी कधीतरी असा काहीतरी मॅजिक व्हावी की हे विसरूनच जावं. पण आता मी ते ओन करायला शिकले आणि आय ओन इट अँड आय एम ओके की चुका होतात आणि ती खूप मोठी चूक होती. देवयानी संपल्यानंतर माझ्या बाबांनी मला मारलेला डायलॉग, तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं आणि खूप राग आला होता बाबांचा की असं बोलले. मला ताप झालाय आता माझ्या डोक्याला की वाक्य पण पाठ करा आणि म्हणजे शॉर्ट संपल्यावरती सगळे मला अभ्यासाला बसवायचे की अभ्यासाला बस, तुला 10वीला बेटर मार्क मिळणं हे आमच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे आता. बस मुली, लाजणं शिकलीयस का, लाजणं येतं का तुला, मग ते जरा कर. जाडं पुस्तक लिहिलंय ज्याच्यात त्यांनी स्वतः हाताने 4 ओळ्या लिहिल्या आहेत माझ्यासाठी आणि सगळे सीन्स आणि सगळे फोटोज लावून ठेवलं होतं. आणि मी ते जेव्हा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की हे कसं ना, हे टीव्हीच करू शकतं. मला असं वाटतं की दिस इज द पॉवर ऑफ टीव्ही. PNG प्रेझेन्स हॅशटॅग तिची गोष्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज फायनली तुमच्या रिक्वेस्टनुसार आपल्या फ्रेममध्ये बसली आहे अभिनेत्री शिवानी सुर्वे. खूप स्वागत शिवानी. फायनली वी आर डुईंग दिस. येस, फायनली. येस, कशी आहेस? व्हॉट्सअप? मी खूप मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. आणि ऑपरेशन लंडन कॅफे हा तुझा सिनेमा येतोय, त्यात एकदम वेगळी भूमिका तू साकारतेस. हाऊ आर यू फीलिंग अबाउट दिस आणि किती एक्साइटमेंट आहे? आता सिनेमा येतोय लवकरच. मी खरंच खूप एक्सायटेड होते जेव्हापासून मी या सिनेमाचं शूटिंग स्टार्ट केलं. आणि रिलीजमध्ये काही टेक्निकल ग्लिच आले असं म्हणूया की रिलीज पिरियड खूप लांबला. कारण आमचा जो प्रोटॅगनिस्ट आहे, म्हणजे जो हिरो आहे या फिल्मचा, त्याचं ॲक्सिडेंट झालं होतं आणि 6 महिने त्याला कंप्लीट बेड रेस्ट होती. आणि मग नंतर जेव्हा तो बरा झाला, आम्ही सगळं शूटिंग जंगलात केलं होतं. सो ते जंगलाची कंटिन्युटी मिस झाली. मग ती जंगलची कंटिन्युटी मॅच होईपर्यंत, म्हणजे आम्ही नोव्हेंबरला शूटिंग केलं होतं, त्याचा ॲक्सिडेंट डिसेंबरला झाला, तो बरा मे मध्ये झाला. आणि मग मे मध्ये आम्ही इमिडिएटली शूटिंग सुरू करणं पॉसिबल नव्हतं, कारण नोव्हेंबरमध्ये जसं जंगल घनदाट असं जरा हिरवळ असते तसं मे मध्ये नसतं. सो मग परत नोव्हेंबर ची वाट पाहावी लागली आणि मग त्या टाइममध्ये आम्ही ते सुरू केलं. पण ह्या सगळ्या अडचणींमुळे खूप वेळ लागला. पण 2 वर्ष झाली मी वाट बघतेय. ही भूमिका मी सगळ्यांसमोर घेऊन येईन आणि खूप एक्सायटेड आहे मी. वेगळी भूमिका आहे आणि खरंच वेगळी भूमिका आहे. ह्या आधी मी असं कधीच केलेलं नाहीये. आम्ही पाहिलं नाही तुला अशा झोनच्या भूमिकांमध्ये. हो. सो मला एक नेहमी एक्साइटमेंट असते की तू कसं काय, म्हणजे व्हॉट इज द थॉट बिहाइंड ती सिलेक्ट करताना भूमिका. कारण का तू आपण बघू तर मालिकाही वेगळ्या केल्यास, तू वेगवेगळ्या भूमिका साकारल्यास, सिनेमांमध्येही तशा वेगळ्या भूमिका साकारल्यास. तुझा थॉट प्रोसेस कसा असतो यामागे आणि काय चॅलेंजिंग नेहमी तू बघत असतेस त्या भूमिकेमधलं? सो सुरुवातीला जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करता तेव्हा तुमच्याकडे एवढा से नसतो किंवा तुम्ही सिलेक्ट नाही करत, ते काम तुम्हाला सिलेक्ट करतं, हे खूप ऑब्व्हियस आहे. पण मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझी सुरुवात मी अशा शोपासून केली जो त्यावेळचा नवीन, म्हणजे खूप जास्त चालणारा शो होता, अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो. पण त्याच्यात मी खूपच शॉर्ट कमी काळासाठी होते. पण त्याच्यानंतर जे काही प्रोजेक्ट्स मला मिळत गेले त्या सगळ्या प्रोजेक्ट्सने मला चूज केलं, अगदी देवयानीपर्यंत, देवयानी नंतर सुद्धा, वाळवीने सुद्धा. पण आता जेव्हा असे रोल्स येतात माझ्याकडे, म्हणजे वाळवी नंतर मला असं वाटतं की खूप चॅलेंजिंग रोल्स माझ्याकडे यायला लागलेत आणि मी खूप खुश आहे की मला काहीतरी जे आपण एरवी बघतो ते न करता काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते. याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि
मला खूप आवडतं चॅलेंजेस स्वीकारायला. सो मी ह्याच इंटेन्शनने कुठले पण कॅरेक्टर्स चूज करते की ह्याच्यातनं आपल्याला काही नवीन शिकता येतं आहे किंवा कारण ॲक्टिंग आणि ॲक्टर्स म्हटल्यावरती तुमचं असं स्टडी आणि खूप लोकांना भेटणं असं जरा कमी आहे. पण जे तुम्ही कॅरेक्टर्स करतात त्यामधनं त्याच्यातनं तुम्हाला खूप एक्सप्लोअर करता आलं पाहिजे आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअली सुद्धा तुमच्या नॉलेजमध्ये पर्सनल मी माणूस म्हणून माझ्या नॉलेजमध्ये भर पडली पाहिजे इज द ओनली थॉट बिहाइंड आय चूज एनिथिंग राईट. येस. आणि तू तुझ्या पहिल्या मालिकेचं नाव काढलंस, पण मला सांग ना, आपण थोडंसं मागे जाऊया आणि सुरुवातीपासून सुरुवात करूया. कशी काय तुझ्या इंडस्ट्रीमध्ये आलीस, म्हणजे अभिनयाला कशी सुरुवात झाली ओव्हरऑल? कारण का मला असं वाटतं की आत्ताही प्रत्येक इव्हेंटला तुझी आई तुझ्यासोबत असते, बहीण असते, पण त्यांचाही खूप सपोर्ट आहे तुझ्या पूर्ण जर्नीमध्ये. सुरुवात कुठून झाली होती आणि कसं काय अभिनयात तुझं येणं झालं आहे? मी चाइल्ड आर्टिस्ट आहे आणि मी लहान असल्यापासूनच काम करते. माझ्या बाबांचा एक मित्र आहे प्रदीप जाधव, तो डिरेक्टर आहे आणि तो NDTV इमॅजिनवरती शनिदेव नावाचा एक खूप तेव्हा पॉप्युलर शो होता, तो डिरेक्ट करायचा आणि ते एपिसोडिक्स असायचे. सो तो म्हणाला, माझ्या पप्पांना कॉल केला की अरे मंगेश, तू शिवानीला ह्याच्यासाठी आणू शकतोस का, काय ती डान्स वगैरे करते. आणि मी लहान असताना नाटकात सुद्धा काम केलंय, पण ॲक्टिंगशी संबंध त्याचा नव्हता, फक्त डान्स म्युझिकल नाटक होतं ते. सो त्याच्यात मी लहान मुली अशा भोंडल्या वगैरे खेळायच्या, त्याच्यात मी ते करायचे, तसं नाटक केलेलं आहे मी. सो तो म्हणाला की तिला जराशी कॉन्फिडेंट पण आहे ती आणि करू शकेल हा एपिसोड असं मला वाटतंय, तू तिला आण. सो आम्ही तिकडे गेलो आणि प्रदीप होता म्हणून ते खूप जास्त इझी पण झालं आणि त्याने ते खूप इझिली करून घेतलं, कारण आमचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. आणि मी त्याला प्रदीपच हाक मारते कारण तो बाबांचा जरी मित्र असला तरी तो माझाही मित्र आहे म्हणून. आणि त्याला आवडत नाही की काका वगैरे म्हटलेलं, आणि कोणीही त्याला, म्हणजे माझी लहान बहीण सुद्धा त्याला काका वगैरे म्हणत नाही. सो असं एक आमचं बॉन्ड आहे आणि त्याच्यामुळे ते जरा इझी झालं. आणि मग त्याच्या थ्रूच मी एका थिएटर ग्रुप बरोबर असोसिएट झाले, कर्मकला मंच म्हणून, हिंदीचाच होता तो. आणि मग 1-2 शोज वगैरे मी केले त्यांच्यासोबत. आणि दुसऱ्याच शोला झी टीव्हीचं एक क्रिएटिव्ह हेड बघायला आला होता आणि ही स्पॉट मी ओव्हर देअर. आणि त्यांनी मला सांगितलं की असं एक ऑडिशन आहे, तू येऊ शकशील का. सो तेव्हा अर्थातच माझ्याकडे मोबाईल नव्हता, सो मी माझ्या बाबांचा नंबर दिला आणि मग बाबांच्या नंबरवर फोन आला. आय गेस मी शाळेत होते तेव्हा. मम्मी पप्पा मला लंच रिसेस मध्ये न्यायला आले आणि म्हणाले की आपल्याला जायचंय. सो मी लिटरली स्कूल युनिफॉर्म वरती अगले जन्म मुहे बिटिया ही कीजोच्या सेटवरती गेले. आणि माझ्यासाठी खरंच हे काहीतरी वेगळंच होतं की कोणीतरी येऊन तुमचे हेअर करतंय, मेकअप करतंय आणि तुमचे मेजरमेंट्स घेऊन तुमच्या हिशोबाने कॉस्ट्युम्स होत आहेत वगैरे, काहीतरी वेगळंच होतं. आणि मी फायनली रेडी झाले, मला बाहेर बोलवलं त्यांनी आणि त्यांनी फक्त सांगितलं असं मागे वळ, कॅमेरा होता, मागे वळ आणि टर्न कर आणि हस. मी म्हटलं एवढंच करायचंय, हे तर मी करीन, म्हणजे हे जमेल, एवढं तर जमेलच. कारण मी पण खूप कॉन्शियस होते, पहिल्यांदा कॅमेरा. आणि रतन राजपूत होती त्यात, ती म्हणजे ऍक्ट्रेस म्हणून ती मला खूप आवडते. आणि तेव्हा तर असं जरा स्टारस्टक झाल्यासारखं पण झालं होतं, कारण तेव्हा तो शो खूप हिट होता आणि आम्ही सगळे तो शो 1-2 वर्ष बघत आलेलो आहोत. सो आणि माझं सिलेक्शन झालं, म्हणजे मी कॅमेराकडे टर्न केलं आणि माझं सिलेक्शन झालं संध्याकाळी 6-7 वाजता. दुसऱ्या दिवशी माझं शूट होतं, पण ते जरा काही वर्कआउट झालं नाही. सो म्हणून मला रिप्लेस केलं होतं त्यातनं दुसऱ्या-तिसऱ्याच दिवशी. कारण ऑफकोर्स म्हणजे खूपच नवीन होते मी आणि मला काहीच माहीत नव्हतं. आणि
डेली सोप म्हटल्यावरती लगेच सीन्स येऊन एवढे मोठे मोठे डायलॉग्स वगैरे ते नव्हतं जमत आणि त्यांचा खूप वेळ जात होता त्यात. सो त्याच्यानंतर मी जरा एक बॅकस्टेपवरती गेले होते की आपण जरा व्यवस्थित अभ्यास करूया ह्या गोष्टीचा आणि मग करूया, म्हणजे आत्ता असं हार्ड अँड फास्ट काही करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर ते 2-3 दिवसाचा ना चेक रेडी होता, म्हणजे 60 दिवसानंतर. मग त्या प्रोडक्शन मधून, स्वस्तिक प्रोडक्शन मधून मला खूप कॉल्स येऊ लागले की अरे आपका चेक रेडी है, आप आके लेके जाओ. आणि मी माझ्या बाबांना म्हणत होते की आपण काम बरं नाही केलंय म्हणून ते आपल्याला तसं झालंय आणि आपण पैसे घ्यायला का जायचंय. सो म्हणून मी गेलेच नव्हते, म्हणजे 3 महिने वगैरे मी गेलेच नाही. मग त्याच्यानंतर मग ते खूप अग्रेसिव्हली कॉल करायला लागले की नाही आपको आना ही पडेगा और आपको लेके जाना ही पडेगा. किती रेअर आहे ही गोष्ट ना, म्हणजे प्रोडक्शन कॉल. हो, म्हणजे त्या प्रोडक्शनने मला खरंच खूप सपोर्ट केलाय. म्हणजे द प्रोड्युसर सिद्धार्थ कुमार तिवारी, तर म्हणजे अननोईंगली खूप लोक हेल्प करतात ना तसं. सो खूप कॉल आले. मग फायनली मी तिथे गेले आणि मी अकाउंटंटला फोन केला की मी आले इथे. आणि टायमिंग इतकं करेक्ट झालं तेव्हा की तिकडचा जो कास्टिंग डिरेक्टर आहे साहिल अन्सारी, आता तो खूप चांगला मित्र आहे माझा, तो म्हणाला की अरे शिवानी, सिद्धार्थ सर को बहुत बुरा लगा कि यू नो ऐसे करना पड़ा, यू आर अ स्वीट गर्ल, वी आर गोइंग टू स्टार्ट शूटिंग फॉर आवर न्यू शो, ज्याचं नाव होतं फुलवा. सो तू ऑडिशन कर उसके लिए, असं तो मला म्हणाला. आणि माझं असं झालं की आता नको ना प्लीज, हे कशाला परत. सो तो म्हणाला की तू चलतो, तू ऑडिशन तो दे. आणि मी ऑडिशन दिलं तिकडे आणि इमिडिएटली सिद्धार्थ सर होते. सो सिद्धार्थ सरांनी मला भेटायला बोलवलं आणि ते म्हणाले इट्स ओके, ते होतं, यू आर न्यू, सो आय थिंक आय रिअली लाईक दिस ऑडिशन अँड प्लीज कॉल युअर डॅडी, वी वॉन्ट टू स्पीक. सो मी माझ्या पप्पांना लगेच बोलून घेतलं आणि म्हणजे दुसऱ्या 2-3 दिवसानंतर पप्पांची आणि त्यांची मीटिंग झाली, कारण ते खूपच हार्ड अँड फास्ट होतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उद्या किंवा 2-3 दिवसाने आपल्याला सुरू करायचं आणि आपल्याला आग्र्याला निघायचंय. सो आम्ही आणि माझे बाबा आग्र्याला गेलो. आम्ही ते चंबलला त्याचं शूटिंग पूर्ण केलं आणि मी परत आले. आणि त्याच्यानंतर परत सिद्धार्थ सरांनी सांगितलं की वापस एक शो के लिए इसका ऑडिशन करो. त्यांचाच शो होता स्टार प्लस साठी, ज्याचं नाव होतं नव्या. राईट. सो मी परत आग्र्याहून आले आणि तो छोटा ट्रॅक होता त्या शो मध्ये, कलर्स मध्ये, फुलवामध्ये, जो कलर्स चॅनल वरती यायचा शो. सो तो म्हणाले की अभी ये फ्री हो जाएगी 1-1.5 महीने बाद, तो इसके लिए ऑडिशन करो. सो तेही माझं सिलेक्शन झालं नव्यामध्ये, सेम प्रोडक्शन हाऊस. सो मी सायमल्टेनियसली 2 शोज करत होते आणि फुलवाचा ट्रॅक संपला 2-3 महिन्यानंतर. आणि मग नव्या चालू होतं 1-1.5 वर्ष, जिथे मी क्षितीलाही भेटले. एका वर्षानंतर माझी 10वीची परीक्षा असणार होती, म्हणून मी सिद्धार्थ सरांना ऑलरेडी सांगितलं होतं की माझे प्रिलिम्स आता असणार आहे. सो मी 1-1.5 महिन्याचा ऑफ घेऊ पाहते आणि त्याच्यानंतर माझी मम्मी म्हणते की तू सुट्टीच घे, अभ्यास कर, 10वीची परीक्षा दे आणि नंतर जॉईन कर. सो ते म्हणाले की हां ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मैं आपको छुट्टी दे. नवव्या सुरू असताना. हां, नवव्या सुरू असताना. सो ते म्हणाले की हां नो प्रॉब्लेम, कब जाना है. मी म्हटलं की आता ह्या म्हणजे 1 महिन्याचा टाइम होता. सो ते म्हणाले ओके कर देंगे हम आपको रिलीज, डोंट वरी, अँड यू कॅन कम बॅक आफ्टर युअर बोर्ड्स. म्हटलं ओके कूल. आणि हे सगळं झालं माझं, त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालं, माझा अभ्यास सुरू होता. आणि तेव्हा मला रसिका देवधरचा कॉल आला, खूपच रॅन्डम, की तू उद्या सकाळी ऑडिशनला येऊ शकतेस का. मी म्हटलं मी अजिबात नाही येऊ शकत, माझा 8:30चा कॉल टाइम आहे फिल्म सिटीमध्ये. ती म्हणाली की मग तू एक काम कर, तू 6 वाजता सकाळी ऑडिशनला ये. मी म्हटलं अगं नाही पॉसिबल आहे, मी कसं करू. आणि ऑडिशन देऊन माझी आई मला नाही म्हणतेय आता काम करायला, आणि ती म्हणते अभ्यास कर. आणि ती म्हणाली तू कितवीला आहेस. मी म्हणलं अगं मी 10वीला आहे. ती बोलली अरे देवा, 10वीलाच आहेस तू, बरं पण तू तरी ये ना उद्या, तू ये. मी म्हटलं अगं नाही माझी मम्मी, ती म्हणाली की तू मम्मीला सांग की स्टार प्रवाहासाठी आहे, नवीन सिरियल येते आणि हिरोईन म्हणून आहे. सो माझं पण असं झालं की एकदा सांगून बघू.
मी मम्मीकडे गेले, मम्मीला सांगितलं, मम्मी म्हणाली हा ठीक आहे जा. इझिली म्हणाली की हा ऑडिशनला तर जायचंय, म्हणजे लगेच सिलेक्शन होत नाही हे तिलाही माहिती आहे. सो ती म्हणाली हा जाऊन ये. आणि तिला असं वाटलं होतं की त्याला सुरू व्हायला खूप वेळ आहे, म्हणजे बोर्ड वगैरे लागतील आणि खूप होऊन जातील आणि निवांत हिची परीक्षा होऊन मग ही करेल, असं मम्मीच्या डोक्यात होतं. सो मी रसिकाला फोन केला. मी म्हटलं मी उद्या येते. 6 वाजता मी तिकडे गेले, ऑडिशन केलं. 8:30ला मी माझ्या सेटवरती आले. आणि लकीली त्या दिवशी पण सेटवर सिद्धार्थ सर आले होते. हिचा मला कॉल आला 9:30 वाजता की शिवानी ऐक, तुझं सिलेक्शन झालंय आणि आपल्याला शूट करायचंय 10 दिवसांमध्ये. आणि म्हणजे माझं ब्रेन फ्रीज झालं होतं. माझा एकही ब्रेन सेल काम करत नव्हता तेव्हा. मी म्हटलं की आता मी काय करू आणि हे कसं मी गो थ्रू करू ह्याच्यातनं. मग मी ब्लंटली सिद्धार्थ सरांकडे गेले आणि मी त्यांना म्हटलं की सर मला ना असा शो आलाय, मला माहितीये, मी तुम्हाला सांगितलंय की मला अभ्यासासाठी वेळ हवाय आणि आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही इमिडिएटली मला 10 दिवसात फ्री करू शकता का. सो ते म्हणाले की कुठल्या चॅनलचा आहे. तर मी म्हटलं की स्टार प्रवाह. सो ते हसले. तर ते म्हणाले की तुला माहितीये ना तू आत्ता स्टार बरोबरच काम करतेस, तुला तो शो सोडून परत दुसरीकडे जायचंय. मी म्हटलं की मी त्यांच्याशी बोलली आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. ते म्हणाले की ओके तू ये, असं म्हणाले ते. सो त्यांनी मला विचारलं की पढ़ाई कर लोगी वो करके. मी म्हटलं हाँ शायद कर लूंगी. तर म्हणाले की ओके तो करना चाहती हो ना तुम. मी म्हटलं येस ऑफ कोर्स मैं करना चाहती हूँ, क्योंकि आई थिंक कि ये मेरे करियर के लिए बेटर होगा. आणि मला माहित नाही म्हणजे मी का असं बोलली असेल त्यांच्याकडे जाऊन की माझ्या करिअरसाठी हे वेगळं असेल आणि तुम्ही मला रिलीज करा. आणि ही जस्ट लुक्ड एट मी अँड ही स्माइल्ड आणि ते म्हणाले की ओके आय रिलीज यू इन 5 days, डोंट वरी. सो खरं तर जर त्यांनी मला रिलीज नसतं केलं तर मला खरंच देवयानी करता नसती आली आणि मला जे प्रेम महाराष्ट्राने दिलं ते अजिबात अनुभवता नसतं आलं. सो अशी मला देवयानी मिळाली आणि मग देन इट स्टार्टेड. करेक्ट. पण तू हे सगळं बोलताना एक गोष्ट जाणवते की हे सगळं डेस्टिनीमध्ये असतं आणि ते आपल्या वाटेला येतं आणि माणसं भेटतात. डेस्टिनीवर किती तुझं बिलीव्ह आहे ओव्हरऑल? डेस्टिनीवरती मी खूप बिलीव्ह करते आणि माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी झाल्यात त्या मला असं वाटतं की खूप फॉर्च्युनेट आहे आणि मी करेक्ट वेळी करेक्ट जागी आहे आणि यु नो ते गुड एनर्जी म्हण, देव म्हण, ते सगळं मॅनेज करतो आणि मी तिथे असते. पण त्यावेळी असं झालं असतं ना की 10वीच आहे आणि घरच्यांचंही असं झालं की आता अभ्यास करायचा आहे, पण त्यांनीही तुला त्याचीही गंमत मी तुला सांगते. माझ्या मम्मीला खूप कन्व्हिन्स केलं रसिकाताईने आणि स्वप्नाताईने आणि संजय मेमाणे सर होते. म्हणजे कन्व्हिन्स ॲज इन की तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही हिचा अभ्यास घेऊ. आणि खरंच तुला सांगते मला सेटवरती माझं असं झालं की हा ताप झालाय आता माझ्या डोक्याला की वाक्य पण पाठ करा आणि म्हणजे शॉर्ट संपल्यावरती सगळे मला अभ्यासाला बसवायचे की अभ्यासाला बस, तुला 10वीला बेटर मार्क मिळणं हे आमच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे आता. सो सगळ्यांनी खूप मनावर घेतलं होतं ते. पण तेव्हा असं येऊ शकतं ना की आत्ता आपण बघतो की आपण नाही म्हणालो एका कॅरेक्टरला तर लगेच आपल्यासाठी ऑप्शन्स आर ओपन, म्हणजे प्रोडक्शनसाठी की ऑप्शन्स ओपन आहेत. पण त्यावेळेला इतका विश्वास ठेवणं तेव्हा कुठेतरी असं वाटू शकतं की अरे माझ्यावर इतके विश्वास ठेवतात, प्रेशरही फील होऊ शकतं. पण त्यावेळेला तू तर यंगच होतीस, पण एक अभिनेत्री म्हणून किती भारी वाटत होतं की इतका विश्वास ठेवून ही लोक माझ्यासाठी शुअर आहेत की आम्हाला हीच हवी आहे त्या कॅरेक्टरसाठी. म्हणजे मी तसा विचार नाही केला. मग मी तेव्हा नाही हा थॉट आला माझ्या डोक्यात. मला असं वाटत होतं की हे खूप माझ्या डोक्याला ताप देत आहेत, मला अभ्यास करायला लावून वगैरे. पण ते इतकं प्रेमाने सगळं हँडल करत होते की मला असं खरंच वाटत होतं की घरातच आहे मी आणि हे घरात माझ्या शूटिंग चालू आहे. आणि मला आठवतं की देवयानी जेव्हा सुरू होती तेव्हा मी पण शाळेत होती. तेव्हा आम्हाला वाटलंच नव्हतं की शिवानी सुर्वे इतकी यंग आहे. आम्हाला वाटायचं की स्क्रीनवर तुझा प्रेझेन्स असं वाटायचं की तू मोठी आहेस, पण तुझ्या त्या मॅच्युरिटी लेवलच्या हिशोबाने ते कॅरेक्टर खूप जास्त मॅच्युअर होतं. तेव्हा ते कॅरेक्टर प्ले करताना किती स्वतः अभ्यास करावा लागला किंवा काय एक बॅक तुझं हे राहिलं? सुरुवातीला आमचे डिरेक्टर होते हेमंत देवधर सर.
सो मी खूप लहान असल्यामुळे मला काही गोष्टी कळायच्या नाहीत, काही सीनच्या इंटेन्सिटी कळायच्या नाहीत आणि सासू सुनेचा जाच करते हे जरा नवीन कॉन्सेप्ट, म्हणजे हे काहीच, म्हणजे हे असं असतं हे मला खरं तर देवयानी मालिकेमुळे कळलं. आणि अनेक अशा गमतीशीर गोष्टी आहेत ज्या मी खूप शिकले देवयानी मधून. आणि मग नंतर अवधूत पुरोहित होता डिरेक्टर म्हणून. सो मला असं वाटतं की डिरेक्टर्सची खूप मेहनत असते जेव्हा ऍक्टर एवढा रॉ असतो आणि जेव्हा ऍक्टरला काहीच माहीत नसतं, तेव्हा खरी मेहनत डिरेक्टरची असते. आणि देवयानी कॅरेक्टर, मला असं वाटत नाही की मी काहीतरी अभिनेत्री म्हणून विचार केला होता तेव्हा आणि मला अशी ऍक्टिंग करायची होती, मी काहीच विचार नव्हता केला. जसे सीन कधी कधी तर मला अवधूत दादा सांगायचा की तू शिवानी यार हात असा कर, म्हणजे जरा अशी वाटशील, किंवा जरा हस, मुली लाजणं शिकलीयस का, लाजणं येतं का तुला, मग ते जरा कर. सो अशा गोष्टी, गमतीशीर गोष्टी खूप झाल्या आणि डिरेक्टरमुळे खरं तर मला खूप फायदा झाला. पण त्यानंतर देवयानी नंतर तुझं स्टडीज वगैरे सगळं सुरू होतं? हो हो. त्यानंतर तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड त्याबद्दल? मी 12th खालसा कॉलेजकडनं केलंय आणि नंतर मी माझं करस्पॉन्डन्स कोर्स केला, कारण नंतर मी खूप काम करत होते आणि कॉलेजमध्ये जायचा ॲज सच असा वेळ नव्हता. पण ग्रॅज्युएशन माझं राहिलेलं आहे, जे मी आता कम्प्लीट करणार आहे सून. म्हणजे हे मला लॉकडाऊनमध्ये असं खूप जाणवलं की आपण ग्रॅज्युएशनच कम्प्लीट नाही केलं यार, म्हणजे तेवढं एक राहिलेलं आहे. पण तुझ्या हिशोबाने तुझ्या लाईफमधला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कोणता, म्हणजे कोणतं काम होतं, कोणतं प्रोजेक्ट असं तुला वाटतं की हा टर्निंग पॉईंट ठरलाय? वेगवेगळ्या माध्यमातनं मला असं वाटतं की माझे वेगवेगळे टर्निंग पॉईंट झाले. मालिकेत मला देवयानीमुळे मला एकदम टर्निंग पॉईंट मिळाला आणि मला ओळख दिली. मी घराघरात पोहोचले, खूप प्रेम मिळालं. कोल्हापुरात म्हणजे आय स्टील रिमेंबर, क्रेझी एवढं प्रेम केलं कोल्हापूरकरांनी, म्हणजे मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. आणि हे मालिकांसाठी. आणि मग नंतर मला असं वाटतं की ट्रिपल सीटमुळे छान सुरुवात झाली. मग सातारच्या सलमानमुळे जरा बूस्ट मिळालं. मग मला वाळवीसारखा चित्रपट करता आला. आणि वाळवी माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता, कारण खूप खूप अशा डिरेक्टर्सने मला अप्रोच केलं ज्यांना आता मी हे फ्रेम कसं करू मला कळत नाहीये, पण अशा डिरेक्टर्सने मला अप्रोच केलं की जे खूप कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे परेश सर, हेमंत, नंतर झिम्मासाठी. आणि त्या सगळ्यामुळे मला खूप ऍक्टर म्हणून ग्रो होता आलं आणि मला एक्सप्लोअर करता आलं. आणि खरं तर वाळवीने तर मला खूप काही दिलं ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून. मला असं वाटतं की मला खूप एक्सप्लोअर करता आलं आणि त्याच्यामुळे मी अशा ऑडियन्सपर्यंत पोहोचले की आत्तापर्यंत ज्यांना वाटत होतं की हां शिवानी सुर्वे छान दिसते, ठीक आहे, मस्त, पण आता मी ऐकते की ओके ही काम पण बरं करते. सो मला चॅलेंजिंग रोल्स आणि त्या पद्धतीचे रोल्स ऑफर. येस, सो मला ती गोष्ट जास्त एक्साइट करते की बरं दिसण्यासोबत कामही बरं येतंय बाबा हिला. सो म्हणून मला अशा डिरेक्टर्स बरोबर काम करता आलं. आणि मी खूप ग्रेटफुल आहे की प्रत्येक रोलमध्ये मला काहीतरी नवीन करता येतंय. म्हणजे मी जेव्हा सिनेमा करायचा असा विचार केला होता की आपण ट्राय करून बघू की कसं म्हणजे चालेल की नाही चालेल लक. सो तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एवढं होतं की आपण हा प्रयत्न करूया की आपण प्रत्येक फिल्ममध्ये सेम नाही दिसणार. सो मला असं वाटतं की आत्तापर्यंत ज्या काही 2-3 सिनेमे मी केलेत त्याच्यात इट्स टू सून टू कमेंट, पण काहीतरी वेगळं मला करायची संधी मिळाली आहे. मी काहीतरी केलंय असं नाही, पण त्या कॅरेक्टर्समुळे मला ते करायची संधी मिळाली. आणि तुला मालिका सुद्धा, हिंदी मालिका त्यानंतर मराठी, हे खूप क्विक होत गेलं आणि लकीली छान छान रोल्स मिळत गेलं. तेव्हा कुठेतरी असं होऊ शकतं की आपण
ते वय असतं आपलं की लगेच आपण भुलतो, म्हणजे की ग्लॅमर मिळतं आपल्याला, आणि ते एज असतं की आपण लगेच हवेत जातो. पण तुला व्हॉट कीप्स यू ग्राउंडेड असं जर मी विचारलं तर ते काय काय असेल? व्हॉट कीप्स माय फॅमिली, माझी फॅमिली मला खूप ग्राउंडेड ठेवते. आणि अं, तुम्ही जेव्हा झिरोपासून सुरू करता तेव्हा मला असं वाटतं की तुमच्यामध्ये ते जरासं येत नाही, कारण तुम्हाला व्हॅल्यू असते त्या गोष्टींची आणि ते तुम्ही जपता. करेक्ट. आणि फॅमिली असल्यामुळे म्हणजे ट्रू मिरर असं म्हणेन मी माझ्या फॅमिलीला, की अजिबातच नाही. म्हणजे चांगलं तर चांगलं, म्हणजे देवयानी संपल्यानंतर माझ्या बाबांनी मला मारलेला डायलॉग तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं आणि खूप राग आला होता बाबांचा, की असं बोलले मला. पण मला म्हणाले होते की ऐक, आता हे काही देवयानी वगैरे ठीक आहे, सिरियल होती आणि हे काही सिरियल लोक विसरतात. म्हणजे तू आज कोणीतरी आहेस आणि उद्या तू टीव्हीवर दिसणार नाहीयेस, तू उद्या तू कोणीही नाहीयेस, उद्या तू बाहेर गेल्यावरती तुला 4 लोक ओळखणारही नाहीत. सो हा चेक ठेव आणि काम कसं करायचंय तेवढं डोक्यात ठेव. सो मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं की असं का म्हणता येते की मला लोक ओळखणार नाहीत वगैरे. पण त्या चेकमुळे मला कळलं की हे खरंच आहे आणि हे असंच असतं की आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. जर तुम्ही दिसत नाही आहात तर लोक विसरतात तुम्हाला, आणि ही रियालिटी आहे. आणि ही रियालिटी सगळ्या ऍक्टरने एक्सेप्ट केली पाहिजे, मला असं वाटतं. पण तुझं सर्वात मोठं क्रिटिक कोण आहे? आधी तर माझी आजी होती, पण माझी आजी गेली. माझे बाबा आणि माझी आई आणि माझी बहीण खूप जास्त ब्लंट क्रिटिक आहे. कारण खूपच, म्हणजे ते तिचं बोलणं जरा नो फिल्टर असतं. पण ऑफकोर्स म्हणजे आता आई, बाबा, अजिंक्य, सगळेच, म्हणजे काही इंटरव्ह्यूज मध्ये पण जर मी काही चुकीचं बोलत असेल तर ते म्हणतात की हे जरा चुकीचं बोललीस तू, तो उच्चार जरा प्रत्येक चुकला. interview बघतात. हो हो हो, तो उच्चार जरा चुकला, जरा पुस्तकं वाचा, ते वाचत नाहीस वगैरे. सो हे असे जरा टोमणे आजही मला ऐकायला मिळतात. क्या बात. पण आपलं मेंटल हेल्थ ना खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का काम कुठेही, म्हणजे कोणतंही असो, कधी काम नाही आहे त्या पिरियडमध्ये स्वतःला सेन ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर स्वतःला त्या स्टेटमध्ये ठेवण्यासाठी तू काय करतेस, किंवा एक काय प्रॅक्टिस फॉलो करतेस? मी अशी काही माझी प्रॅक्टिस नाहीये, पण आत्ता जर काम आहे तर मी खूप खुश असते की अरे वा, आत्ता काम आहे आणि आपल्याला हे करायचं, असं करायचं, तसं करायचं, हे करायचंय. आता काम नाहीये तर हे आहे. आता आपल्याला निवांत राहायचंय, शांत राहायचंय, आराम करायचाय, स्वतःची काळजी घ्यायची. आणि मी अशी खूप स्पिरिच्युअल पर्सन नाहीये, म्हणजे खूप असं मी देवळात जाईन, इथे जाईन असं नाही. पण मी माझ्या मेंटल पीससाठी एकतर मी माझे जे काही इमोशन्स आहेत किंवा मला जे काही वाटतं ते मी माझ्या घरच्यांशी, सगळ्यांशी बोलते. म्हणजे माझ्या आईशी, माझ्या बाबांशी, माझ्या बहिणीशी, माझ्या मावशीच्या मुलीशी, माझ्या दादाशी, माझ्या मामाशी, सगळ्यांशी मी बोलते. सो मला मेंटली, इमोशनली मी कधीही वीक नसते माझ्या पर्सनल स्पेसमध्ये, जेव्हा मी माझ्या माणसांसोबत असते. आणि मेंटल मला रोज असं वाटतं ना की मी एक माझ्या दिवसाची चांगली गोष्ट करते जेव्हा मी घरी असते, की मी रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावते. आणि मला ते खूप पॉझिटिव्हिटी देतं आणि मी तेवढंच करते. असं काही खूप असा स्पिरिच्युअल आणि असं काहीतरी खूप इंटेलेक्ट झोन नसतो माझा की बापरे मी हे करते माझ्या मेंटल हेल्थसाठी. हे एवढं बेसिक आहे आणि हे सगळ्यांनी करावं. कुठल्याही माणसाला बोलता यावं कोणाशी तरी, हेच त्याच्या मेंटल हेल्थसाठी खरंच खूप ग्रेट आहे. व्हेरी ट्रू. आणि जसं तू म्हणालीस की आपल्या पूर्ण जर्नीमध्ये ना डिसिजन मेकिंग पॉवर खूप इम्पॉर्टंट असते. ते डिसिजन चुकवू शकतं किंवा एकदम करेक्टही असू शकतं. मला सांग, इतक्या वर्षाच्या जर्नीमध्ये एखादा असा डिसिजन जो तुला रिग्रेट होतोय की मी हा का घेतला, किंवा असा एक डिसिजन की हा खूप करेक्ट होता? कधी कधी डेफिनेटली तुमचे डिसिजन्स चुकतात आणि त्या चुकीचा डिसिजन म्हणजे एक रियालिटी शो करणं, जिथे तुम्हाला अजिबात माहीत नसतं की तुम्हाला कसं पोर्ट्रे केलं जाणार आहे. त्या 24 तासामध्ये
तुम्ही कायम क्रोधित किंवा कायम अँग्री नसतात, तुमच्या वेगवेगळ्या मूड असतात. करेक्ट. पण इट्स अ स्मार्ट शो, स्मार्टली डिझाईन केलेला. द मेकर्स विल डिसाईड की तुमची इमेज काय बाहेर गेली पाहिजे. आणि अर्थातच माइंड गेम असल्यामुळे मेंटली इतकं खेळतात तुमच्याशी की आता एका घरात आहोत, एका खोलीत आहोत, तर एखाद्या विषयी जर टास्कमध्ये कोणाबद्दल बोलायचं तर ऑफकोर्स ती भांडणं होणार आहेत आणि ऑफकोर्स त्याच्यातनं वादावादी होणार आहेत अँड दॅट्स द कॉन्टेंट. पण मला असं वाटतं की मी ते करणं खूप जास्त रिग्रेट करते आणि मला काही वर्ष तर ते अजिबात ओनही करायचं नव्हतं की मी हे कधीतरी केलंय आयुष्यात. माझं असं होतं की हे प्लीज लोकांनी कधीतरी असा काहीतरी मॅजिक व्हावी की हे विसरूनच जावं. पण आता मी ते ओन करायला शिकले आणि आय ओन इट अँड आय एम ओके की चुका होतात आणि ती खूप मोठी चूक होती. करेक्ट. पण तू म्हणालीस तसं की आपल्याला कसं पोर्ट्रे केलं जात आहे बाहेर, आणि बाहेर आल्यावर सुद्धा ऑडियन्सचे रिॲक्शन्स जे त्यांनी बघितले त्याच्यावर आहेत. पण तुझ्या ऑडियन्सशी कनेक्ट परत तो आणण्यासाठी तुझा काय प्रयत्न राहिला नंतर? म्हणजे जे जेन्युइन आहे त्यांना माहिती आहे शिवानी कशी आहे. मला कोणाला काहीही स्पष्टीकरण किंवा मी कशी आहे किंवा मी किती चांगली आहे हे मला सांगायचं मला सांगावं असं वाटत नाही. कारण मला असं वाटतं की ज्या माणसांना माहिती आहे की मी खरी कशी आहे ते माझ्यासोबत आहेत आणि मला तेवढीच लोक मॅटर करतात. सो हा झाला बॅड डिसिजन. करेक्ट डिसिजन तू म्हणजे खूप म्हणजे मी घेतला हा डिसिजन आणि हा करेक्ट होता लाईफमधला असा कोणता? खरं तर हा डिसिजन करेक्ट होता की नाही हे ऑडियन्स ठरवतील आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे बघितल्यानंतर. पण मला असं वाटतं की खूप चॅलेंजिंग भूमिका होती ती माझ्यासाठी. ती एक्सेप्ट करणं, कारण सतत तुम्ही एका ग्लॅम झोनमध्ये तुम्हाला असायची आणि आर्टिफिशियल सपोर्ट घेऊन म्हणजे मेकअप हा आपल्या प्रोफेशनचा भाग आहे, ते आपल्याला करावाच लागतं आणि मी अगेन्स्ट नाही आहे, मला खूप आवडतं मेकअप करायला. पण मला असं वाटतं की ॲक्ट्रेस म्हणून मला त्याची सवय झाली आहे का आणि त्याच्याशिवाय मी कॅमेरासमोर जाऊ शकत नाही का, म्हणजे तो एक एलिमेंट काढून टाकला, मेकअप हा एलिमेंट जर एक काढून टाकला तर मी ॲक्टर म्हणून कुठेतरी स्टँड करते का हे मला चेक करायला मिळालं आणि मी करते की नाही हे आता प्रेक्षक ठरवतील. आय होप मी बरं केलंय. येस. आणि ट्रेलरमध्ये दिसतंय आम्हाला, कारण असं होतं कधी कधी की सिनेमातलं एक कॅरेक्टर खूप लक्षात राहतं प्रेक्षकांचं आणि मला असं वाटतं की दिस इज वन ऑफ देम. हे लक्षात राहील प्रेक्षकांचा. आणि करेक्ट डिसिजन मला असं वाटलं की लग्नाचा करेक्ट डिसिजन घेतला असं तू बोलशील अजिंक्य. ऑफकोर्स लग्नाचा करेक्ट डिसिजन होता, करेक्ट टाइमला पण घेतला. खूप वर्षाचं डेटिंग होतं, 8 वर्षाचं डेटिंग आणि त्याच्यानंतर लग्न करायचंच होतं म्हणजे. पण ऑफकोर्स लग्न करणं इज ऑल्सो अ व्हेरी गुड डिसिजन. थँक्यू. शाउट आउट टू अजिंक्य. पण हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे की आपलं लाईफ पार्टनर आपल्यासोबत असणं. बिग बॉसच्या वेळेला तुम्ही डेट करत होता आणि तो तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. लाईक युअर फॅमिली, अजिंक्य इज अनदर फॅमिली. पण त्याच्याबद्दल काय सांगितलं, कारण का आत्ता खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होतं जेव्हा आपण डेटिंग म्हणतो किंवा लग्न खूप जास्त केऑटिक करून ठेवलं आपण ही गोष्ट. पण किती सिम्प्लिफाय करशील तू ही गोष्ट आणि किती अजिंक्य असा माणूस आहे की तो ही इज व्हेरी काम. म्हणजे जर तू आता मला पर्सनली सुद्धा ओळखतेस, माझी जी एनर्जी असते ती त्याची कम्प्लीट इनटू मायनस करतो आणि तो इतका काम आणि कंपोज्ड आहे. सो ही जस्ट बी देअर. तो तिथे असतो. मला त्याची जर गरज लागली तर मी त्याला सांगते की हॅलो, मला तुझी गरज आहे ह्याच्यात आणि मला हे तू करून दे. मग तेव्हाच तो इन होतो. आधी तो काहीही करायला जात नाही. तो त्याचं असं असतं की तू कर, एवढी वर्ष तू करत आली आहेस, तू करशील. इफ ॲट ऑल तुला वाटलं की तुला माझी कशात मदत होऊ शकते तर मग मी स्टेप इन होईन. आणि मी कायम म्हणते की मी खरंच ग्रीन फ्लॅग मुलगा मागितला होता. इथं तर एवढा ग्रीन फ्लॅग दिला की मी रेड फ्लॅग वाटायला लागले त्याच्यासमोर. ग्रीन फॉरेस्ट दिलंय तुला. ग्रीन फॉरेस्ट. पण येस, पण जेव्हा दोघंही आपण सेम इंडस्ट्रीमध्ये असतो तेव्हा ते बॅलन्स खूप राखणं इम्पॉर्टंट असतं, कारण का सगळंच सेम असतं आपलं.
क्षेत्र सेम आहे म्हटल्यावर. पण कधी कधी अशी पण फेज येऊ शकते की एकाला प्रोजेक्ट्स खूप आहेत, एकाला नाही आहेत, त्यावेळेला तो बॅलन्स करणं खूप इम्पॉर्टंट असतो. ते तुमचं गिव्ह अँड टेक कसं असतं? त्यावेळेला बॅलन्स करणं खरंच खूप इम्पॉर्टंट असतं. पण तेव्हा पिक्चरमध्ये येतं प्लॅनिंग, आणि मी प्लॅनिंग करण्यात खूप हुशार आहे, आणि मी स्मार्टली ते सगळं हँडल करते, आणि आय एम शुअर की अजिंक्यही तुला तेच सांगेल. अगदी. सो त्याच्यामुळे जस्ट मी नाही, प्लॅनिंगच्या बाबतीत अजिंक्य सुद्धा, म्हणजे एक माणूस जर एका गोष्टीत बेस्ट आहे तर दुसरा माणूस दुसऱ्या गोष्टीत बेस्ट आहे. अजिंक्यचा कधी कधी कामनेस खूप हेल्प करतं मला पर्सनल आयुष्यात सुद्धा, की मी अशी फुल हाय पिचवर असते की अरे अजिंक्य हे 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 थांब, मी आलो, आपण ब्रेक लगा थोडा. हा, जरा जरा थांब, जरा निवांत बस बघू, मोठे श्वास घे असं तो मला म्हणतो. पण त्याच्यामुळे खरंच खूप जास्त गोष्टी इझी होतात. सो आपण कॅमेऱ्यावर दिसत असतो तेव्हा प्रेक्षकांना असं वाटतं की नेहमीच ॲक्टर म्हटल्यावर ह्यांची लाईफ म्हणजे खूप जास्त लॅविश लक्झुरियस असते. असं नसतं, कारण का जेवढं हाय आपण ॲक्टिव्ह दिसतो तेवढंच रिअल लाईफमध्ये कधी कधी आपल्याला खूप लोजही असतात. त्या लोजबद्दल काय सांगशील आणि कसं डील केलंस तू ओव्हर द इयर्स? मी तुला खरंच सांगते की माझ्या फॅमिलीमुळे ना माझे हाय लोज, मला माझे हाय पण तेवढे फील होत नाहीत आणि मला एक्स्ट्रीम लो पण माझे फील होत नाहीत. की खूप काही चांगलं घडतंय तरीही आम्ही नॉर्मलच असतो, आणि खूप काही नाही आपल्या मनासारखं घडत आहे तरीही आम्ही तसेच असतो, आणि फॅमिली जसं चालू आहे तशी चालू असते. सो मला त्याच्यामुळे माझं वर्क लाईफ कम्प्लीट वेगळं ठेवता येतं. म्हणजे माझी आई कायम म्हणायची की जे काही कामाचा स्ट्रेस असेल ना तो दाराच्या बाहेर ठेवत जा, आणि मगच घरात ये. आणि लग्नानंतर तर मी हे खूप जास्त फॉलो करायला लागले, कारण मग ते आता तुम्ही घर एक चालवताय आणि ते तुमचं घर असतं, आणि मग त्या एनर्जीज, आणि मग जर तुम्ही सतत चिडलेले असाल घरी तरी खूप त्या एनर्जीजचा खूप प्रॉब्लेम होतो. सो म्हणून आम्ही जरा काम आणि निवांत असतो. येस. आणि प्रत्येक मोमेंट आपल्याला म्हणजे पावलोपावली एक रियालिटी चेक मिळत असतो आपल्याबद्दल, किंवा प्रोफेशनल लाईफ म्हण किंवा पर्सनल लाईफ. अशी एखादी मोमेंट की तुला रियालिटी चेक मिळालं की नाही आता इथे थोडंसं स्लो डाऊन केलं पाहिजे, असं आत्तापर्यंतची मोमेंट कोणती होती? स्लो डाऊन केलं पाहिजे असं मला नाही वाटलंय अजून, पण मला असं कायम वाटलंय की मला जे काही जर समज जर मी चुकले तर मला स्लो डाऊन करून असं नाही आवडत. मला ते पटकन त्याच्यावरती त्या चुकांना सुधारायला आवडतं, आणि त्याच्यावरती काम करून त्या क्लीन, म्हणजे ते म्हणजे मला कुठलाही प्रॉब्लेम आहे ना तो एका बॅक ऑफ द माइंड मी ठेवलाय आणि मग तो आहेच आहे माझ्या डोक्यात, असं नाहीये माझं. मला जे वाटतंय ते मी आता तुला बोलणार, आणि हे असं आहे, आणि मी 5 मिनिटांनंतर मी ते माझ्या डोक्यातनं गेलेलं असणार आणि माझ्या मनातनंही गेलेलं असणार. सो असा एवढा मी खूप अशी सिरियस वगैरे नाहीये, मी खूपच चिल्ड आउट आहे. म्हणजे मी माझ्या चेहऱ्याच्या लुक्सवरनं आता मी वाटत असेल जराशी घमंडी वगैरे, पण तसं मला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जी लोक ओळखतात ते मला म्हणतात की बापरे पहिल्यांदा तुला बघितलं होतं तेव्हा तुम्हाला अशी वाटली होती. मला असं वाटतं हेमंत सर पण सेम बोललेत इंटरव्ह्यूच्या वेळेला. म्हणजे ते मला लोक म्हणतात की पहिल्यांदा तू अशी कशी वाटतेस ग, की ही अशी एकदम हे असेल, आणि काही जरा ओळख झाल्यानंतर तू क्रॅक वाटतेस. म्हणजे तू तुझ्यासारखी ठार वेडी मुलगी पाहिलेली नाहीये. म्हणजे मी मग देन आय विल बी ऑर म्हणजे तुला एंटरटेन करणं माझी जबाबदारी आहे, तुला हसवणं. म्हणजे माझे फ्रेंड्स मला सगळे म्हणतात की अरे ही कॉमेडी औरत आली. करेक्ट. पण जसं तू म्हणालीस की तुझा देवयानीचा ऑडियन्स कोल्हापूरचा होता आणि खूप प्रेम दिलं, आत्तापर्यंतची तुला सर्वात जास्त लक्षात राहणारी मोमेंट कोणती होती, कौतुकाची थाप जी तू कायम लक्षात ठेवतेस आत्तापर्यंत? म्हणजे जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हापासून ते आत्तापर्यंत. देवयानी मालिका सुरू असताना कोल्हापुरात एक गृहस्थ राहतात, ते माझे खूप फॅन आहेत, आणि त्यांनी म्हणजे एवढं जाडं पुस्तक लिहिलंय ज्याच्यात त्यांनी स्वतः हाताने 4 ओळ्या लिहिल्या आहेत माझ्यासाठी, आणि सगळे सीन्स आणि सगळे फोटोज लावून ठेवलं होतं. आणि मी ते जेव्हा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की हे कसं ना हे टीव्हीच करू शकतं. मला असं वाटतं की दिस इज द पॉवर ऑफ टीव्ही, की तुम्ही एवढ्या घराघरात पोचता, आणि ते प्रोफेसर आहेत आणि
एवढा बिझी ह्याच्यातनं त्यांनी ते माझ्यासाठी करणं, आणि किमान ते म्हणजे 2-2.5 महिने लागले असतील ग ते बनवायला, आणि कोणीतरी त्यांच्या आयुष्यातला इतका मोठा वेळ माझ्यासाठी दिला, ते माझ्यासाठी खरंच खूप ओव्हरवेल्मिंग होतं. ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून पण मला असं वाटलं की बापरे, आता आपण जे काही करतोय ते जरा सिरियसली घ्यायला हवं. म्हणजे फक्त आता डिरेक्टर सांगतायत आणि मग इथे बघून हस आणि ते नाही चालणार आहे आता. म्हणजे खूप लोकांच्या नजरा आहेत, सो आपण आपलं काम खूप जास्त सिरियसली घ्यायला हवं. पण किती भारी गोष्ट होती यार ही. खूपच मी खूप टच्ड होते, आणि अजूनही मी ते पुस्तक जपून ठेवलेलं आहे, आणि कधी घरी आलीस तर मी तुला नक्की नक्की. येस. आणि जे आपले आजचे स्पॉन्सर आहेत PNG, मला सांग की तुझ्यासाठीची तुझ्या लाईफमधलीची शायनिंग मोमेंट कोणती? मला PNG शायनिंग मोमेंट जाणून घ्यायची तुझ्या लाईफमधली. शायनिंग मोमेंट मला जेव्हा फिल्मफेअर मिळाला होता ना, तेव्हा माझे घरातले खूप खुश झाले होते, आणि माझी आजी लोकांना सांगत होती, आणि ती गावात अर्थात चिपळूणला राहते, आणि माहिती असतं फिल्मफेअर काय आहे, पण अगदी आजीच्या मैत्रिणींना वगैरे काही माहीत नसणार आहे. सो मी तिला सांगितलं की अगं मला असा असा अवॉर्ड मिळाला, आणि ती कुठेतरी कीर्तनाला वगैरे गेली होती, आणि ती जोरजोरात ओरडून म्हणाली की माझ्या नातीला खूप मोठा अवॉर्ड मिळाला, खूप मोठा. सो ते खूप शायनिंग मोमेंट होती. सो आता ऑपरेशन लंडन कॅफे येतो आहे. तू बऱ्याच गोष्टी नवीन ट्राय केल्यास या माध्यमातून. मला सांग, ह्या कॅरेक्टरमधून तू काय घेऊन जाणार आहेस? प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला काही ना काही शिकवून जातं, आणि मला असं वाटतं हे कॅरेक्टर जिथे तुम्ही शूट केलं ना, तो एरिया असा होता की जिकडे काहीच अवेलेबल नसेल. सो काय ह्या कॅरेक्टरने मला ह्या कॅरेक्टरकडनं काहीही नको आहे, अजिबात नाही. पण ह्या कॅरेक्टरबद्दल मला खूप जास्त सिम्पती पण आहे. म्हणजे ती कोण आहे हे आपण विसरून जाऊया, पण एक मुलगी म्हणून मला खूप जास्त सिम्पती आहे या कॅरेक्टरशी. आणि ह्या अशा सिच्युएशनमध्ये ज्या कुठल्या मुली असतात त्यांच्यासाठी मी कधी कधी विचार करते की बापरे, काय लाईफ असेल ना त्यांचं, की कशा गेल्या असतील त्या, किंवा त्या का हे करावं लागलं असेल, किंवा का केलं असेल त्यांनी. सो मी ह्या गोष्टीचा खूप जास्त विचार करते, आणि मला ते खूप असं वाटतं की यार हे नको कुठल्याही मुलीच्या वाट्याला यायला. सो मला एवढं या कॅरेक्टरकडनं इमोशनली टच आहे. बाकी मला ह्या कॅरेक्टरचं काहीही नकोय. मला असं वाटतं की मीच माझ्यातलं बरंचसं ह्या कॅरेक्टरला, बरंचसं नाही, जरासं माझ्यातला जो काही अँगर होता तो मी ह्या कॅरेक्टरला देऊन टाकला, आणि मला परत नकोय ते माझ्यामध्ये. सो आता हे जसं आहे ते तसंच राहू दे. पण हे कॅरेक्टर खरंच खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी, खूपच. मी तुला ना माझ्या शूटिंगचा पहिला दिवसाचा किस्सा सांगते. सकाळी मला मेकअप करायला 2 तास लागायचे, पूर्ण वेगळाच मेकअप होता. सो 2 तास प्रॉपर रेडी व्हायला लागायचे. माझा 6:30चा कॉल टाइम होता. 4ला मी अंघोळ वगैरे करून रेडी होते. आमचे मेकअप दादा आले, त्यांनी करायला घेतलं. 5:45 पर्यंत मी रेडी झाले होते, आणि मी लगेच निघाले. सो 5:45ला तिकडची हॉटेलमधली दुकानं, गावातच होतो आम्ही, पण ती दुकानं किंवा सगळे बंद होते. 1-2 गोष्टी चालू होत्या, पण मी पटकन गाडीमध्ये बसले, आणि फक्त मेकअप आणि हेअर झाला होता. कॉस्ट्युम मी जाऊन तिकडे घालणार होते. सो आम्ही निघालो, तिकडे पोहोचलो, पूर्ण दिवस शूटिंग केलं. संध्याकाळी जनरेटरचा काहीतरी इश्यू झाला, आणि जनरेटर ऑफ झाला. तर तो कविश मला येऊन म्हणाला की अभी इधर चेंज करना जरा पॉसिबल नाही, आणि खूप चॅलेंजिंग लोकेशन्सवरती आम्ही हा सिनेमा शूट केलाय, म्हणजे एक्स्ट्रीम. सो तो म्हणाला की तू प्लीज हॉटेलमध्ये जा आणि चेंज कर. मी म्हटलं ओके डन. मी निघाले, आणि मी जसं गावात पोहोचले तसे सगळी लोक माझ्याकडे बघत होते, आणि मी जे वाहन चालक आहेत त्यांच्या बाजूलाच बसले होते. सो आणि मला कळे ना की हे का बघतायत. आणि अजून जसं आम्ही गर्दीच्या मार्केट एरियामधनं जायला लागलो तशी लोक बघून घाबरत होती. बायका, पुरुष, जे खूप म्हातारे आहेत तेही
घाबरत होते आणि मला असं वाटत होतं की आपण काहीतरी चुकीचं केलंय. सो मी म्हणत होते की अन्ना अभी जल्दी गाडी चलाओ, जल्दी हॉटेल के पास लेके चलो, किधर भी रोकना नहीं है, अभी डायरेक्टली चलो अन्ना. सो ते पण बिचारे, त्यांना पण कळेना की काय चाललंय. आणि मी जशी हॉटेलपाशी पोहोचले तोपर्यंत म्हणजे जो मागे माणूस आहे तोही असा वळून वळून पाहत होता की ही गाडी कुठे थांबतेय, काय करते. सो मी त्या प्रेशरमध्ये मी मान खाली घालून की आपण काहीतरी चुकीचं केलंय असं मी दार उघडलं आणि मी भरभर चालत रिसेप्शनमधून पहिल्या माळ्यावर गेले. मी जशी चालत होते तिकडची सगळी लोक उठून उभी राहिली आणि नंतर मला रिअलाइज झालं की मी ह्या कॉस्ट्युममध्ये आहे आणि मी ह्या अशा गेटअपमध्ये आहे आणि माझ्या इथे एक छोटी पिस्तूल म्हणजे जी कॉस्ट्युमची होती ती पण आहे. सो म्हणून ते लोक घाबरून उभे राहिले आणि मला ऍक्टर म्हणून तेव्हा जरासं बरं वाटलं की आपला लुक खूप छान झालाय वगैरे आणि मस्त एक्झॅक्ट ऑन पॉइंट आहे. पण मला त्या लोकांचं खरंच खूप वाईट वाटलं आणि जेन्युइनली मला इतकी इमोशनल झाले होते तेव्हा की हे काय वातावरणात किंवा काय प्रेशरमध्ये जगतायत ते. सो पण चांगलंही वाटलं होतं ऍक्टर म्हणून की आपल्या लुकला टिक मार्क आहे. पण आय होप हे सगळं त्यांच्या गावातनं जाईल आणि तेही खूप चांगल्यापणे आणि खूप आनंदाने आणि स्ट्रेस फ्री राहायला लागतील एवढीच मी आशा करते. पण मला त्या दिवशी खूप वाईट वाटलं होतं की काहीच किलोमीटर लांब आहे हे सिटीपासून, तरीही एवढी दहशत आहे. जरा भीतीदायक आणि सॅड होतं ते. करेक्ट. पण आता तू म्हणालीस की तुला प्रत्येक पॉइंटला त्या भूमिका येत गेल्या. तुझा असा काय ड्रीम रोल आहे ज्याची तू वाट बघतेस की ये एक बार करना है ट्राय, किंवा कोणत्या दिग्दर्शकासोबत तुला काम करायचं असं तुझं एक ड्रीम आहे? मी ज्या गोष्टी ठरवते त्या मी गोष्टी सांगत नाही, मग त्या पूर्ण व्हायला जरा वेळ घेतात. सो डिरेक्टरचं नाव मी नाही सांगणार, मी ते माझं मॅनिफेस्ट करते. पण मला ना आता म्हणजे मी ह्या आधी म्हणाले होते की मला ऍक्शन काहीतरी करायचंय. आता हे ऍक्शन माझं झालं आणि मला खूप ऍक्शन झालंय. म्हणजे एवढं ऍक्शन की मी एवढं ऍक्शन नव्हतं मागितलं. ये थोड़ा एक्सट्रीम हो गया, ये जरा ज्यादा हो गया. पण मला आता ना एक रॉमकॉम करायचंय आणि एक रोमॅन्टिक फिल्म करायची आहे. सो नेक्स्ट इयर मी असं काहीतरी होप करते की असं काहीतरी माझ्या वाट्याला येईल. मला वाटलं मिळाले ऑलरेडी आणि ते पाईपलाईनमध्ये आहे. सो आपण मॅनिफेस्ट करूया. येस. पण शिवानी, जाता जाता मला ना म्हणजे ऑडियन्ससाठी पण आणि तुझा एक लाईफचा मंत्रा जो तू इतकी वर्ष फॉलो करतेस, जो प्रत्येकाने मेंटल स्टॅबिलिटीसाठी करावाच फॉलो, असा कोणता शेअर करशील? मी तुला मगाशी म्हणाले तसं, ॲज लॉंग ॲज तुम्ही बोलताय एकमेकांशी, कोणाशीही, तुमच्या मित्राशी, मैत्रिणीशी किंवा व्हॉट एव्हर कोणाशीही, तोपर्यंत तुमची मेंटल हेल्थ अगदी जागेवर असणार आहे. आणि खूप प्रॉमिनंट रोल माझी फॅमिली प्ले करते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त तुम्ही डायलॉग ठेवा, तुमच्या फॅमिली बरोबर बोलणं ठेवा. सो ते तुम्हाला ग्राउंडेड ऑफकोर्स ठेवतात आणि तुमची मेंटली सुद्धा तुम्ही स्टेबल राहता. आणि आत्ता मी लॉकडाऊन नंतर जरा मेडिटेशन वगैरे करायला लागले, पण ते अगदीच खूप कमी वेळ, म्हणजे 20 मिनिटं मी फार दिवसातनं करू शकते. अगदी एवढं जास्त अचीव नाही करता आलंय, पण तेही करा. त्याच्यानेही खूप हेल्प होते. जर तुमचं मेडिटेशन तुम्ही जास्त करू शकता तर तुमच्यासाठीच बेटर आहे. सो हाच आहे माझा मंत्र, फंडा. नो रॉकेट सायन्स, एकदम चिल, सिम्पल, लिव्ह अँड लेट लिव्ह. येस, बेस्ट आहे. पण नाही शिवानी, खरंच खूप मज्जा आली आज गप्पा मारून, कारण का आपण नेहमी मालिकेच्या निमित्ताने भेटलो आहे, सिनेमांच्या निमित्ताने भेटलो, पण आज थोडीशी वेगळी साईड उलगडली. थँक्यू सो मच. आणि जे तू मॅनिफेस्ट करतेस ते हो लवकरच, आणि त्यानिमित्ताने परत आपण भेटू इंटरव्ह्यूसाठी, राईट? होपफुली. येस, थँक्यू सो मच शिवानी. आणि आत्ता OLC साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. येस.